नमस्कार आणि सुप्रभात. मी रेणुका या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीला आपल्या सगळ्यांसाठीच महत्त्वाची बातमी ती आहे वीज बिलांसंदर्भातली. कारण नागरिकांनी जेवढी वीज वापरली त्याची बिलं त्यांनी भरावीत असं राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी म्हटलंय. आणि त्यामुळे लॉकडाऊनच्या काळातल्या वीज बिलांबाबतचा मुद्दा जो ऐरणीवर आला होता त्याबद्दल राज्य सरकारकडून कोणतीही सवलत मिळणार नाही हे आता स्पष्ट झालंय. लॉकडाऊनच्या काळात अनेकांना अधिक बिलं आली होती आणि यामुळे राज्यातल्या जनतेत मोठा रोष होता. याबद्दलचा संताप व्यक्त होत होता. वीज वापरली तितकंच बिल आलं पाहिजे, कोणाचं वीज कनेक्शन कट होणार नाही, योग्य बिल नसलं तर त्याची तक्रार करावी, मीटर पाहणी केली जाईल असंही राऊत यांनी म्हटलंय. राज्यात वीज बिलात सवलत मिळावी याबाबत प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवण्यात आला, पण केंद्र सरकारने याबद्दलची मदत केली नाही आणि त्यामुळे वीज बिल तुर्तास त्याच्यात सवलत मिळेल असं वाटत नाही असंही राऊत यांनी म्हटलंय. वीज बिल वसुली संदर्भातलं नेमकं परिपत्रक काय आहे आणि त्याच्यात नेमकं काय नमूद करण्यात आलंय बघूयात. वीज बिल वसुलीसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्यात. वीज बिलं कशी द्यावीत याबद्दल जनजागृती केली जाणार आहे. ग्राहकांसाठी प्रत्यक्षात जाऊन मीटर रीडिंग केलं जाईल. वीज बिल वसुलीसाठी ग्राहक मेळावे घेतले जातील. थकबाकी वसुलीसाठी जनजागृती केली जाईल आणि ग्राहकांना टप्प्याटप्प्यानं वीज बिल भरण्याची सुविधाही यापुढे उपलब्ध करून दिली जाईल असंही यात म्हणण्यात आलंय. 24 तास वीज पुरवठा केला लॉकडाऊन पिरियडमध्ये माझ्या कंपन्यांनी, आणि जे बिलं त्या लॉकडाऊन पिरियडमध्ये योग्य आहेत ती बिलं भरली गेली पाहिजेत ना. ज्यांनी विजेचा वापर केला, ज्या मीटर रिडिंग प्रमाणे योग्य जर असेल त्या लोकांनी ती बिलं भरली पाहिजे. वीज बिल सवलतीचा विषय आता नाही. आपण बघतोय की ऊर्जा मंत्र्यांनी स्पष्ट केलं आणि या संदर्भात काय प्रतिक्रिया मिळतात ते देखील आपण बघणार आहोत. पण या लॉकडाऊनच्या काळात अनेकांना भरमसाठ वीज बिलं आली होती आणि सुरुवातीला यावर तोडगा काढण्याची भूमिका घेणाऱ्या राज्य सरकारनं आता ही बिलं भरावीच लागतील असं म्हणत हात झटकलेत. आणि यावर माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही जोरदार टीका केली. बघूयात ते काय म्हणालेत. आपल्यासोबत भाजप नेते चंद्रशेखरजी बावनकुळे आहेत. नेमकं हे बिल कशा निकषाने काढले गेले आणि या संदर्भात आता ते आपल्यासोबत बोलणार आहेत. बावनकुळेजी, मला एक प्रश्न विचारत आहे की हे जे बिल काढलेलं आहे नेमकं काय निकष असावा आणि ह्यात तुम्हाला काही घोटाळ्याचा वास येतो का? असं आहे, लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये कुणीही कर्मचारी, कुणीही बिल रीडिंग करणारी एजन्सी ही कोरोनाच्या संक्रमणामध्ये घरी गेली नाही आणि त्यामुळं ॲव्हरेज बिलिंग करण्यात आलं. म्हणजे एका लाईटला 300 युनिट बिल महिन्याचं आलं. मध्यमवर्गीय आर्थिक दुर्बल परिवारांना जवळपास 1 कोटी परिवारांना चुकीचे बिलं देण्यात आले. MERCच्या नियमाप्रमाणे तुम्हाला ॲव्हरेज बिलिंग करता येतं, पण वसुली करण्यापूर्वी मात्र ते बिलिंग आपल्याला त्या ठिकाणी रीडिंग करून घ्यावं लागतं. आजही 11 महिने झाले कोरोनाचं संक्रमण आहे, पण अजूनही कोणत्याही एजन्सीनी रीडिंग केलं नाही. अजूनही ॲव्हरेज बिल लोकांना जात आहे. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये प्रचंड असंतोष आहे. आमची मागणी काय होती की मार्च, एप्रिल, मे, जून या 4 महिन्यात आर्थिक दुर्बल असलेले 12 बलुतेदार, शेतकरी, शेतमजूर या लोकांना जे ॲव्हरेज बिलिंग केलं गेलं सरसकट 300 युनिट प्रति महिना 4 महिन्याकरता 1200 युनिट वीज बिल माफ करावं. म्हणजे ॲव्हरेज बिलिंग झालं असेल, चुकलं असेल, सरकारने एक पाव मागे जावं आणि सरकारने एक पाव पुढं टाकून हे बिल माफ करावं अशी मागणी होती. आमची 300 युनिटची मागणी होती, पण माननीय ऊर्जामंत्री यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून 100 युनिट प्रति महिना यांनी घोषणा केली. आणि घोषणा केल्यानंतर सर्वसाधारण नागरिकांना असं वाटलं की आता आमचे 400 युनिट माफ होणार आहे, 100 युनिट प्रति महिना माफ होणार आहे. पण आज दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या ऊर्जामंत्र्यांनी शब्द फिरवला. ऊर्जामंत्र्यांनी वारंवार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याकडे फाईल पाठवली. काँग्रेसचे ऊर्जामंत्री असल्यामुळं राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांचा प्रस्ताव फेटाळून लावला. 3 पक्षाचं सरकार असल्यामुळं वीज बिल माफीची घोषणा फसली. लोकांना त्या ठिकाणी आज अडचणीचे दिवस आले. माझी माहिती अशी आहे की 96 लाख वीज ग्राहकांचे कनेक्शन कापण्याचा घाट सरकारने घातलेला आहे. महाराष्ट्र सरकारच्या बजेटमधनं
महावितरण कंपनीला जोपर्यंत 7,000 कोटी रुपये अनुदान महाराष्ट्र सरकार देत नाही तोपर्यंत वीज बिलाची माफी होऊ शकत नाही. आम्ही ठरवलं आहे की तुम्ही ज्या दिवशी गावामध्ये वीज कनेक्शन कापण्याला याल त्या दिवशी भारतीय जनता पार्टी तुमच्या वीज कनेक्शन कापण्याचा कडक विरोध करेल आणि सरासरी वीज बिलाच्या आधारावर तुम्ही कनेक्शन कापू शकत नाही. तुम्हाला विजेचं रेटिंग दुरुस्त करावं लागेल आणि आपली भूमिका स्पष्ट करावी लागेल. नेमकं विदर्भाचे नितीन राऊत म्हणून हा त्यांना डावलला जात आहे का? विदर्भापेक्षा काँग्रेसकडे खातं आहे म्हणून डावलं जात आहे आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या लढाईमध्ये 96 लाख वीज ग्राहक भरडले जात आहे. हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर. आणि बातमी पुढची आपण बघणार आहोत. 20 आणि 21 तारखेला होणाऱ्या छटपूजेच्या निमित्तानं मुंबईतल्या समुद्र किनाऱ्यांवर गर्दी करण्यास आता मुंबई महापालिकेनं बंदी केली आहे. समुद्र किनाऱ्यावर जाण्याऐवजी कृत्रिम तलाव तयार केले जावेत असंही पालिकेकडून सांगण्यात आलं आहे. आणि सण साजरा करत असताना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणंही अनिवार्य असणार आहेत. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे डीजे किंवा लाऊडस्पीकर्सवर बंदी घालण्यात आली आहे आणि ध्वनी प्रदूषण करू नये असं आवाहन देखील पालिकेकडून करण्यात आलं आहे. मुंबईतल्या बातमीनंतर पुढची बातमी आहे. पुण्यातली शिरूर हद्दीतल्या विठ्ठलवाडी बंधाऱ्यावर उसानं भरलेला ट्रॅक्टर आणि 2 ट्रॉली ट्रॅक्टर यामध्ये चालकाचा ताबा सुटल्यानं ते भीमा नदी पात्रात पडलेत अशी माहिती कळते. दुर्दैवाची बाब म्हणजे ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झालाय. दौंड इथल्या श्रीनाथ मस्कुबा साखर कारखान्यावर तिथे वाहतूक करत असताना या ट्रॅक्टरबद्दल ही दुर्घटना घडली आहे. या बंधाऱ्यावर आल्यानंतर चालकाचा ताबा सुटला आणि त्यामुळे उसानं भरलेला ट्रॅक्टर 2 ट्रॉली सहित भीमा नदी पात्रात पडलाय. चालक यात जागीच ठार झालाय. चालक दौंड तालुक्यातल्या राहू इथले रहिवासी आहेत अशी माहिती कळते. आताची ही व्हिज्युअल्स आपण बघतोय. शिरूर हद्दीतल्या विठ्ठलवाडी बंधाऱ्याजवळची ही दुर्घटना, जिथे ट्रॅक्टर आणि 2 ट्रॉली ट्रॅक्टर चालकांचा ताबा सुटल्यामुळे भीमा नदी पात्रात हा ट्रॅक्टर कोसळला आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे या चालकाचा मृत्यू ओढवलाय असं कळतंय. रायचंद शिंदेकडून अधिक माहिती घेऊयात. रायचंद. रेणुका, आपल्याला माहिती आहे सध्या साखर कारखान्यात हंगाम सुरू झालेला आहे आणि साखर कारखान्यात जी ऊस तोडणी केल्यानंतर जो ऊस वाहतूक होत असतो तर त्यासाठी ट्रॅक्टरचा वापर होतो. पण बऱ्याच ठिकाणी परमिशन नसताना पण ओव्हरलोडेड आणि 2-2 ट्रॉल्या जोडून हे सगळं वाहतूक होत असते. ओव्हरलोडेड ट्रॅक्टर असतात, ओव्हरलोडेड ट्रक असतात आणि यामुळे मग हे जास्त वजन झाल्यामुळे हे कदाचित ड्रायव्हरला म्हणा किंवा त्या रस्त्यावरून जाताना कंट्रोल होत नाहीत त्या गाड्या आणि अशाच याच्यातून हा प्रकार झालेला आहे. दौंड तालुक्यातला हा साखर कारखाना होता. या साखर कारखान्यावर शिरूरमधून ऊस चालला होता आणि या पुलावरती जाताना त्या ड्रायव्हरचा कंट्रोल सुटला आणि हा अपघात झालेला आहे. दोन्ही ट्रॉल्यांसहित तो पूर्णतः पाण्यामध्ये पडला आणि आपण व्हिज्युअलमध्ये पाहू शकतोय कशा पद्धतीने हा सगळा ऊस त्या ठिकाणी पसरला आणि त्यामध्ये ट्रॅक्टरची सुद्धा काय अवस्था झालेली. धन्यवाद रायचंद. या माहितीबद्दल आपण बघतोय की ही दुर्घटना घडली आहे जुन्नरमध्ये. शिरूर हद्दीतल्या विठ्ठलवाडी बंधाऱ्यावर हा ट्रॅक्टर पडला यामध्ये आणि त्याच्या चालकाचा मृत्यू ओढवला असं कळतंय. आणि पुढची बातमी आपण बघणार आहोत. एका आरपीएफच्या जवानानं एका महिला प्रवाशाचा जीव वाचवलाय. कल्याण स्टेशनजवळ धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न ही महिला करत होती आणि यावेळी ते तोल जाऊन ही महिला प्लॅटफॉर्मवर पडली. यावेळी ती ट्रेनसोबत फरफटत जात होती आणि या जवानानं लगेचच या महिलेला बाहेर खेचलं. तेव्हा नेमकं काय घडलं ही दृश्य आता आपण बघतोय. प्लॅटफॉर्म नंबर 5हून जाणारी उद्यान एक्सप्रेस पकडण्याच्या प्रयत्नात ही महिला होती पण तिचा तोल जाऊन ती पडली. पण त्या दरम्यान प्रसंगावधान राखत या आरपीएफ जवानानं तिथे धाव घेतली. त्यानंतर इतरही प्रवाशांनी तिथे धाव घेतल्याचं आपण बघतोय. सुदैवाची बाब म्हणजे या महिला प्रवाशाचा जीव वाचलेला आहे. पुढची बातमी आपण बघणार आहोत. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खंडाळा बोगद्याजवळ मुंबईकडे दुधाची वाहतूक करणारा भरधाव टँकर उलटल्याची माहिती कळते. अपघातादरम्यान टँकर ओव्हरस्पीड झाला आणि त्याच्यामुळे जवळपास 50 फूट पुढे अपघातानंतर हा टँकर अक्षरशः फरफटत पुढे गेलाय. पण यामध्ये टँकरची कुठल्याही वाहनाला धडक बसली नाही. ही एक सुदैवाची बाब म्हणायला हवी. महामार्गावरची मोठी दुर्घटना त्यामुळे टळली आहे. दुर्दैवानं टँकर अपघातात एकाचा मृत्यू झालाय अशी माहिती सध्या कळते. मधल्याच लेनमध्ये हा अपघात झालाय. मुंबईकडे जाणारी एक लेन त्यामुळे सध्या बंद आहे. महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झालेत आणि एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुढची बातमी आपण बघणार आहोत. भंडारदरा धरण परिसरात आता पर्यटनाला सुरुवात झाली आहे. निसर्गानं नटलेल्या या परिसरात असंख्य धबधबे आहेत आणि ट्रेकर्सना खुणावणाऱ्या असंख्य तिकडे दुर्ग देखील आहेत. पर्यटन सुरू झालं आणि त्यामुळे इथल्या आदिवासी बांधवांना दिलासा मिळालाय. हरीश दिमोटेंनी याबद्दलचा आढावा घेतलाय, बघूयात.
निसर्गाचं अद्भुत कोंदण लाभलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये पर्यटकांची मोठी रीग लागलेली असते. दरवर्षी लाखो पर्यटक या पर्यटन स्थळाला भेट देत असतात. यावर्षी मात्र मार्च महिन्यापासून पर्यटकांना या ठिकाणी येण्यास बंदी होती. भंडारदरा धरण परिसर जे आहे तो अतिशय सुंदर असा परिसर आहे. असंख्य मनमोहक धबधबे या ठिकाणी आहे. त्याखाली आंघोळ करण्यासाठी, त्याचा आनंद घेण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक या ठिकाणी येत असतात. सुंदर असा सगळा हिरवाईने नटलेला हा सगळा परिसर आहे. काजव्यांचं देखील या ठिकाणी चमचमणारे काजवे बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात जे पर्यटक येत असतात. राज्यातलं सगळ्यात मोठं जे शिखर आहे कळसुबाई शिखर, हे सर करण्यासाठी अनेक जण या ठिकाणी येत असतात. अदंग, मुलंग, कुलंग यासारखे जे दुर्ग आहेत हे ट्रेकर्सला खुणावत असतात आणि त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात ट्रेकर्स येत असतात. मुळा धरण परिसरामध्ये हरिश्चंद्रगड जो आहे यावरती देखील ट्रेकर्सची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आपल्याला बघायला मिळते. अनेक जणांना तो हरिश्चंद्रगड खुणावत असतो. महादेवाचं पुरातन असं मंदिर हरिश्चंद्रगडावरती आहे. याच्या दर्शनासाठी अनेक भाविक देखील हरिश्चंद्रगडावरती जात असतात. सांब्रत व्हॅली जी आहे, जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य असलेली सांब्रत व्हॅली देखील या भंडारदरा धरण परिसरामध्ये आहे. ती बघण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणामध्ये सगळे लोक या ठिकाणी येत असतात. मार्च महिन्यापासून हे सगळं बंद होतं. आता मात्र सुरू झाल्यानं काही प्रमाणामध्ये आता पर्यटक या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे. या तालुक्यातला जो आदिवासी बांधव आहे याची उपजीविका देखील या पर्यटनावरती अवलंबून आहे. गेल्या अनेक दिवसापासून हे सगळं पर्यटन बंद असल्यानं ते देखील आर्थिक अडचणीमध्ये आलेले होते. कोणताही रोजगार त्यांच्या हाताला नव्हता. त्यामुळे आता कुठेतरी हे पर्यटन सुरू झाल्यानं त्यांना देखील दोन पैसे मिळणार आहे आणि ते जे अडचणीत सापडले लोक आहेत यांना दिलासा मिळणार आहे. दुसरीकडे आपण जर तालुक्यातल्या कोरोनाबाधितांचा विचार केला तर अकोले तालुक्यामध्ये दिवसागणिक जी रुग्णसंख्या आहे ती वाढताना दिसते आहे. त्यामुळे अकोले तालुक्यातील लोकांबरोबर पर्यटकांनी देखील काळजी घेणं गरजेचं आहे, जेणेकरून कोरोनाचा हा जो प्रसार आहे तो आणखी होणार नाही. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. आणि यानंतर आपण बघणार आहोत जय हिंद सन्मानमध्ये अशोक चक्रानं सन्मानित मेजर जनरल सायरस आदी पिठावाला यांची शौर्यगाथा. पिठावालांचं शौर्य आणि पराक्रम त्यांच्या लष्करातल्या कर्तृत्वाची कहाणी सांगतात. भारतमातेच्या रक्षणासाठी निधड्या छातीनं गोळ्या झेलणारे हे लष्करी अधिकारी. गोळी खांद्याच्या आरपार गेली तरी त्यांनी हातातलं शस्त्र टाकलं नव्हतं. शत्रूचा खात्मा करूनच ते शांत बसले. बघूयात भारतमातेच्या वीरसुपुत्राच्या पराक्रमाची ही कहाणी. मेजर जनरल सायरस आदी पिठावाला, जम्मू काश्मीर लाईट इन्फंट्री. लष्करातील संपूर्ण कारकिर्दीत पिठावाला यांनी अनेक पराक्रम गाजवले. त्यातीलच एक पराक्रम जो सायरस पिठावाला यांच्यासाठी आणि भारत मातेसाठी अतिशय महत्वाचा होता आणि जीवाच्या जोखमीचाही होता. तारीख 6 जुलै 1981, ठिकाण मणिपूर. त्या काळात मणिपूरमध्ये पीपल्स लिबरेशन आर्मीने हायदोस घातला होता. तर अनेक दहशतवादी संघटनांनीही उच्छाद मांडला होता. वाढत्या दहशतवादी कारवायांमुळे लष्कराला पाचारण करण्यात आलं आणि यातीलच एक बटालियन होती सेकंड लेफ्टनंट सायरस आदी पिठावाला यांची. पश्चिम बंगालमधील पानागड इथून निघालेली ही पलटण थोबलला दाखल झाली आणि तत्काळ सायरस पिठावाला यांना टेक्चर सर करण्याचे आदेश आले. माथ्यावर तळपता सूर्य तर समोर पसरलेलं घनदाट जंगल. टेकचम सर करणं फार जोखमीचं होतं. 60 जवानांच्या 2 तुकड्या करण्यात आल्या आणि 200 मीटर पर्यंत सरपटत या जवानांनी अंतर पार केलं. आणि काही कळायच्या आत दहशतवाद्यांनी जवानांवर अंधाधुंद गोळीबार सुरू केला. जवानांनी हा हल्ला परतवून लावला. एक टेररिस्ट फायरिंग करते हुए बाहर निकला. जैसे वो फायरिंग करते हुए बाहर निकला, हमने उसके ऊपर गोले लगाए और वो वहीं पर न्यूट्रलाइज हुआ.
समोरच्या नाल्यातील दहशतवाद्यांचा खात्मा करत सैनिक पुढे निघाले. मात्र तेवढ्यात दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी थेट सायरस पिठावाला यांच्या दिशेने गोळी झाडली. वेरी क्लोज रेंज से फायर हुआ था. वो दो थे और मेरे ऊपर उसने फायर किया और मुझे वो गोली जो थी यहाँ पे राइट शोल्डर पे गोली लगी और यहाँ से गोली लगी और वो गोली पीछे से निकल गई. सो थ्रू एंड थ्रू वुंड था. उस वुंड के झटके से मैं पीछे गिरा पर फायरिंग चल रहा था और मैं कहता हूँ मे बी अबाउट 2-3 सेकंड के लिए थोड़ा सा झटका लगा मुझे, लेकिन उसके बाद मैं रिकवर हुआ. एवढं होऊनही काही क्षणात सावरले आणि समोरच्या अतिरेक्यांना कंठस्नान घातलं. याच त्यांच्या पराक्रमाबद्दल मेजर जनरल सायरस आदी पिठावाला यांना अशोक चक्रानं सन्मानित करण्यात आलं. तो उस समय गोली का और कैजुअलिटी का पेन का ख्याल ही नहीं गया एंड द होल फोकस वाज कि लड़कों को अपने लड़कों को बचाना है, टेररिस्ट को मारना है और विजय प्राप्त करना है. मेजर जनरल सायरस आदी पिठावाला यांच्या कुटुंबानेही देश हा सर्वप्रथम मानला. त्यांची पत्नी फरीदा यांची त्यांना संपूर्ण कारकिर्दीत मोलाची साथ लाभली. मात्र कुटुंबाच्या बाबतीतही ज्या काही घटना घडल्या त्याही धक्कादायक होत्या. कुछ टेररिस्ट्स एक स्कूल को घेर लिया. एक स्कूल के आसपास घेर लिया उन्होंने. टेररिस्ट ऑर्गेनाइजेशन थी जम्मू में और मेरे बच्चे उस स्कूल में थे. जब हम फील्ड एरिया में होते हैं तो हमारे फैमिलीज का फिक्र तो होता है, लेकिन आर्मी इज़ अ वेल ऑर्गेनाइज्ड ऑर्गेनाइजेशन. बंगळुरूमध्ये जन्मलेल्या सायरस यांनी अगदी लहानपणापासूनच लष्करात जाण्याचं स्वप्न पाहिलं होतं. देशसेवेचा निर्धार त्यांनी शाळेत असल्यापासून केला होता. त्यासाठी त्यांनी एनसीसी मध्येही प्रवेश घेतला. तर देशसेवेचा वसा त्यांना वडिलांकडूनच मिळाला. जवान को देखता था, मेरे अंदर एक बहुत ऐसे एक तमन्ना हो जाती थी, एक अभिलाषा होती थी कि मैं ये वर्दी को पहनूं. तो कई बार मैं किसी बहाने से जाके उस आर्मी ऑफिसर को टच करता था, उस वर्दी को टच करता था, को देखता था कि ये कैसा वर्दी होता था. तो हमेशा मुझे ये तमन्ना थी ये मैं आर्मी ज्वाइन करूं. सो आई वॉज ऑलवेज वेरी कीन टू ज्वाइन द आर्मी. इट वॉज चाइल्डहुड एम्बिशन एंड इट रिमेन्ड विथ मी थ्रू आउट माई लाइफ. अगर कोई कहता है कि मुझे मौत से डर नहीं लगता, या तो वो झूठ बोल रहा है या वो इस देश का जवान होगा. फील्ड मार्शल जनरल सॅम माणेकशॉ यांचे हे शब्द, तेच उद्गार सार्थ ठरवत सायरस पिठावाला यांनी देशसेवा केली. शत्रूच्या गोळ्या छातीवर झेलल्या. कॅप्टन पदापासून ते मेजर जनरल पदापर्यंतचा सायरस पिठावाला यांचा प्रवास शौर्यपूर्ण होता. त्यांचं शौर्य, धैर्य आणि त्यांनी गाजवलेली मर्दुमकी देशाच्या इतिहासात ठळक जाणवणारी आहे. अशा पराक्रमी मेजर जनरल सायरस आदी पिठावाला यांच्या कर्तृत्वाला न्यूज 18 लोकमतचा सलाम. आणि या शौर्यगाथेनंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतो आहोत. येणाऱ्या बुलेटिनमध्ये सगळ्या बातम्यांचा आढावा घेत राहूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.